स्वागत मॅच नंबर 2 प्रियंका पाइप्स सध्या मैदानामध्ये आहे हर्षल कॉटनच्या विरोधामध्ये. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना प्रियंका पाइप्स हा संघ 3 चेंडूचा खेळ झालाय पहिल्या ओव्हरचा आणि 6 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल फलंदाजाला गुंगारा देत विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा राफल कव्हर आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपल्याला या ओव्हरचा समाप्तीला आलेला पाहायला मिळतोय. विलास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. शेवटचा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं 2 रन तिथे कंप्लीट करण्याचा मनसुबा होता आणि सुरक्षित त्या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. ओव्हर नंबर 1 त्याचा खेळ इथे कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 14 ऑन बोर्ड. विशालची दमदार बॅटिंग या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 5 बॉलमध्ये 13वर तो बॅटिंग करत असताना तेजस जर आपण पाहिलं तर 1 बॉलमध्ये 1. चला लगेचच पुढचा गोलंदाज आणायचा आहे. तुम्हाला वेळेच्या बाबतीत बंधनं आहेत. जर जास्तीचा वेळ तुम्ही घेतला तर मग तुमचे जे खेळाडू आहेत ते 38 सर्कलमध्ये वाढवले जातील. या गोष्टीची नोंद ठेवा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर समोरच्या बाजूने उडवलाय क्षेत्ररक्षक. तिथे बॉलच्या खाली एक चांगला कॅच. विकेट मिळतोय खेळाडू बाद. यावेळेस मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय प्रशांत फलंदाजी करण्याकरता आणि पहिला बॉल त्याच्या विरोधामध्ये अगदी योग्य टप्प्यावर टाकत असताना बाहेरच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्यामध्ये. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या ओव्हरमधला हा पहिला बॉल दुसरा बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर तिथे विकेट संपादित केली गेली होती. अजूनही या ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर सुरुवातीला तो 75च्या जवळपास दाखवतोय. आणखी मोठा करण्याचा प्रयत्न असेल. इथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय. मागे कोणी नाही आहे. 38 सर्कलच्या पाबंदीचा पुरेपूर फायदा. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा हा फटका निश्चित पाहायला मिळेल. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होती आणि त्याचा वापर केला. इनफिल्डच्या वरनं खेळला. कुठेही जोरकस मारण्याचा मनसुबा नव्हता. फक्त त्या 38 सर्कलला क्लिअर करावं मग रन्स आपल्या आहेत हे ठाऊक होतं प्रशांतला. आणि तिथे जर आपण पाहिलं तर त्या बॉलला फक्त दिशा दर्शवली. 38 सर्कलच्या वरनं खेळलं आणि 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 18 या आकड्यावर. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर करताना बॉलला बाहेरच्या बाजूने कट करण्याचा प्रयत्न केला. अगदी फलंदाजाच्या समोरनं कुठल्याही बॅटरचा विक झोन असू शकतो. अगदी त्या क्षेत्रातनं हा बॉल विकेटच्या मागे नेला. दर्जेदार चेंडू इथे निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा अगदी योग्य तऱ्हेचा आणि तदनंतर त्यामध्ये असलेली फिरत ती महत्वाची राहिली. यावेळेस प्लमचा अपील नाही आहे इथे.
आम्ही सातत्यानं त्याकरता जाताना पाहायला मिळत आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल तिथे अगदी यष्ट्यांच्या मधोमध होता खेळाडू, मात्र इथे प्लम करता अपील नाही आहे. चॅनलमध्ये गोलंदाजी होती, अगदी चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, हा बॉल तिथे तुम्हाला पाहायला मिळतोय. क्लिअर प्लम्प तो होता, मात्र इथे तशा पद्धतीचे विकेट नाही आहेत. पंचही तसं दर्शवत आहेत की जर प्लमची विकेट असती तर इथे माझं बोट आकाशाकडे असतं. अगदी अप्रतिम चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आणखी एक दर्जेदार बॉल. काय अप्रतिम गोलंदाजी होती आहे, काबिले तारीफ. अप्रतिम गोलंदाजीची अनुभूती इथे आपल्याला घ्यायला मिळते आणि निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येते. ओव्हर समाप्त झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ. 2 ओव्हर नंतर राफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना प्रियंका पाईप्स हा संघ जाऊन पोहोचलाय 20-20. मितेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र पॅड लाईनवरचा बॉल, त्यावर आघात. बॉल चाललाय सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, स्क्वेअर लागला क्लिअर करणारा हा षटकार 6. हे बघा, तुमची गोलंदाजीची दिशा ती जर भरकटली ना तर मग तुमच्या गोलंदाजीची दशा खराब होते. यावेळेस हा बॉल तिथे उंच हवेतनं सीमारेषेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, षटकारामध्ये परावर्तित केलं. स्वागत केलं तिथे गोलंदाजाचं. पहिलाच बॉल तो सीमारेषा पलीकडे. मितेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर मितेश सज्ज होते षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फिरवलेला बॉल ऑन साईडला योग्य तऱ्हेने खेळला. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा त्याला आसमान दाखवलंय, फेकून दिलंय त्याला सरळ सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. मोबाईलमध्ये खूप सारे डाटा असतात, सध्या माणसाच्या महत्त्वाच्या फाईल्स असतात, त्यामुळे विनंती करतोय. सरोज देशमुख यांचा मोबाईल हरवलाय, तो आपण जमा करा. कारण मोबाईल सध्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामध्ये खूप सारे डाटे ते सेव्ह केलेले असतात. त्यामुळे विनंती करतोय, जर कोणाला तो सापडला असेल तर आपण तो जमा करा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेचा बॉल अगदी चांगला फिरवलं. बघा, तुम्ही चुकीच्या क्षेत्रातनं गोलंदाजी करत होता. याआधी जर आपण पाहिलं तर तिथे राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बॉल बॉडी लाईनवर जात होता, षटकार येत होता. यावेळेस ओव्हर द विकेटने आला आणि ओव्हर द विकेटनं फायदा मिळाला. तुमच्याकडे जर कट आहे, तुम्ही जर बॉलला फिरवू शकताय तर मग तिथे फलंदाजाला वेटीस धरू शकता आणि ते पाहायला मिळालं. बघा, पुन्हा एकदा त्या क्षेत्रातला बॉल शफल होत खेळला. क्षेत्ररक्षकाला बीट करताना बॉल गेलाय स्क्वेलेगच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. इथे चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 36 धावा या राफलकावर लागत असताना तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल
हा बॉल चांगला होता, थोडंसं पुढे खेळत असताना त्यावर फिरत आणण्याचा प्रयत्न केला. बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. एकच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ. 37 37 धावा फलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा बॉल वन बाउन्स जस्ट शॉट ओव्हर द रोप जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये प्रियंका पाईप्स या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. हर्षल कॉटन संघ थोडासा स्ट्रगलमध्ये जरूर आहे, कारण 4थं षटक ते प्रगतीपथावर आलंय. पहिल्याच बॉलवर तिथे आक्रमकता. धावसंख्या 41. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर खाली राहिला फलंदाजाला बीट करणारा बॉल तिथे बिहाइंड विकेट जोपर्यंत लॉंगस्टॉपच्या दरम्यानमध्ये उचलला गेला. इथे 1 रन धावफलकावर पूर्ण झाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पुसती येते 42. 3.2 षटकाचा खेळ. 42 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. षटकार आलाय. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 48. महागडे षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गणेश आहे. आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्यानं चांगल्या रन्स खर्च केल्यात. या दरम्यान फिल्डिंग चांगली आहे. बाहेरच्या बॉलची छेडखाणी ती नेहमीच तुमच्या अंगलट येऊ शकते आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर हा बॉल जर सोडून दिला तर कदाचित तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपानं ही गणला जाऊ शकला असता, कारण खूप जास्त बाहेर या बॉलला पिच केलं गेलं होतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 49. 3.4 षटकाचा खेळ झालाय. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय जोपर्यंत बॉलला त्यानं फील्ड केलं. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकावर समाधान मानावं लागलं. सिंगल डबल्स या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि इथे जर आपण पाहिलं तर 50 कम्सअप 50 धावा ज्या दाफलकावर लागल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर तो 91 दाखवतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे. चांगली फिल्डिंग. फ्लाइंग स्लीप तिथे घेतली गेली होती, ज्याला आपण शॉर्ट थंडमॅन म्हणू शकता. त्या फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान बॉलला स्टॉप केलं. 4 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. इथे आपण ड्रिंक्सची गाडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहाल. ड्रिंक्स जोपर्यंत मैदानामध्ये या एक संधी देऊ आपल्या डीजेला. डीजेकडनं गाणं ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं शानदार आयोजन.
पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मनीगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया, आणि जर करायची असेल तर नक्की मनीगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 धावा राफल कव्हर आहेत. यावेळेचा बॉल अगदी चांगला आहे. तिथे थोडासा खाली राहिला. हर्षल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी चांगली गोलंदाजी त्यानं पहिल्या ओव्हरमध्येही केली होती. इथे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय, चांगली हायर आर्म ॲक्शन आहे. या पद्धतीच्या ॲक्शन ज्या खूप चांगल्या आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात, आणि हर्षलकडे ती खूप चांगली ॲक्शन इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 53 आहे. 4.2 षटकाचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाला आहे. हर्षल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फुल्लर लेंथवर पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयास होता. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगलमध्ये चेंडू जरूर कन्वर्ट झाला. मात्र सिंगल जर जात राहिला तर निश्चित तो गोलंदाज यशस्वी आहे असं म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण 7-8 रनमध्ये जर तुम्ही ओव्हर संपवली तर ती एक सफल ओव्हर असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मानलं जातं. सध्या जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे आत्तापर्यंत 3 चेंडू संपलेत आणि त्यानंतर 54 आहेत. उडवला यावेळेस हवेमध्ये, संधी आहे इथे, बघूया काय होईल. आणि तिथे कॅच ड्रॉप झालाय. प्रयत्न केले गेले मात्र त्या प्रयत्नांना अपयश ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगला बॉल डिलिव्हर केला होता ऑफस्टम्पच्या बाहेर, अँगल क्रिएट करणारा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली चांगले प्रयत्न होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल फसला, त्यानंतर बॉडीला स्ट्रेच केलं आणि तो झेल कॅरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर गफलत झाली आणि 55 एक विकेटच्या पतनानंतर 4.4 षटकाचा खेळ तो आत्तापर्यंत अधोरेखित झालाय.
चांगला बॉल, यावेळेस बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं 4.5 षटकानंतर 55 धावा राफल कव्हर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे. धावसंख्येला रोख लावायची होती, राफलकाला संकुचित करायचं होतं. हर्षल त्यामध्ये अगदीच योग्यतेनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं 8 धावा खर्च करताना एक विकेट आपल्या नावावर केली आहे. आतापर्यंत या हाताळलेल्या 11 बॉलमध्ये शेवटचा बॉल या ओव्हरचा, त्याच्या वैयक्तिक कोट्याचा. चांगला चेंडू स्टंपच्या वरना विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडूही निघून जाईल. 2 ओव्हर 8 धावा 1 विकेट. अगदी अप्रतिम गोलंदाजीरित्या हर्षलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एकंदर 5 ओव्हरचा खेळ संपलाय 55ला 1. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5.1 षटकानंतर 56 धावा. चांगला बॉल, यावेळेस जर आपण पाहिलं तर दीपक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेण्याचा त्याचा मनसुबा तो त्याने यशस्वी ठरवलाय. बॉलला अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर करत असताना विकेटच्या मागे नेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 57. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटकातील पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दीपक सज्ज होत असताना हा बॉल डाव्या एसटीवर पडला. तिथे पंचाचा इशारा आला, इट्स अ वाईड डाऊन द लेग. हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 58. 58. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन तो निघून गेलाय सीमारेषा पार. षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6 धावा. बघा रिप्ले मध्ये हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे खेळवण्याचा प्रयत्न होता, बॉल झाला तिथे लोअर फुल टॉस मिसिंग यॉर्कर आणि मग त्याला अगदी योग्यतेनं तिथे क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरनं सीमारेषा पार षटकारामध्ये परावर्तित केलं गेलं. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा हाय अँड हँडसम तिथे प्ले केलाय. बॉल सीमारेषा पार, षटकार.
धावसंख्या 70 धावा, 5.4 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. दीपक त्याच्या विरोधामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 वाईट नंतर 2 षटकार तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 71, 71 धावा, 5.5 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल तो अजूनही या ओव्हरमधला शिल्लक आहे आणि बघूया तो शेवटचा बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल. शेवटचा बॉल कशा पद्धतीने इथे डिलिव्हर केला जाईल. ऑफस्टंपच्या बाहेर ना अतिरिक्त बाहेर अजय पटियाल यांचा इशारा. इट्स अ वाईड. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 72, 72 धावा. तर इथे 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 6 ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 72, 72 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. सहा ओव्हरचा खेळ झालाय. 73 ही धावसंख्या धावफलकावर आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर विलास गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया विलास कशा पद्धतीने गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील सध्या आपण सर्वजण अनुभवतोय आणि शेवटचं षटक आहे. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो असफल राहिला. 1 रन तिथे पळून पूर्ण केले गेले. अंतिमचं षटक आहे. ज्या काही मिळतील त्या रन्स तुम्हाला एकवटण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या धावसंख्येची भूक आहे ती तुम्हाला मोठी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडावलाय. क्षेत्ररक्षक तिथे त्याला बीट करत असताना बॉल गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. विलास जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत इथे फुलटॉस बॉल होता आणि योग्य तऱ्हेने तो खेळला गेला. चौकारामध्ये परावर्तित केला आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 78, 78 धावा. 4 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. विलास त्याच्यासमोर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज पंकज ज्यानं पहिला बॉल फेस करत असताना आत्तापर्यंत एक चौकार खेचलाय. 1 धाव विशाल आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. 49 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. मात्र या दरम्यान डाऊन द ग्राउंड क्षेत्रात आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार चौकारमध्ये कन्व्हर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. अप्रतिम फटका हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. ओव्हर दी बॉलर हेड हा स्ट्रोक तिथे प्ले केला. क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती कारण बॉलनं अचानक अतिरिक्त बाउन्स तो संपादित केला आणि त्यामुळे बॉल सीमारेषा पार. चौकार. हा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. इथे निर्धावचा इशारा. 1 धाव आपल्या अर्धशतकापासून विशाल दूर आहे. मात्र काय ते अर्धशतक त्याला कंप्लीट करणं शक्य होईल. 24 बॉल मध्ये तो 49 धावसंख्येवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार फटका. षटकार. अर्धशतक पूर्ण करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहील इथे कारण या डावाचा आता उरलाय तो शेवटचा बॉल.
एखादा एक्स्ट्रा बॉल जर आला तर इथे संधी मिळू शकते विशालला. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 88, 88 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो अजूनही शिल्लक आहे. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वास्तुकला कन्स्ट्रक्शन आणि त्रिमूर्ती फाउंडेशन. दोन्ही संघ सज्ज राहायचंय. डावाचा शेवट ज्याबद्दल आपण म्हणू शकतो केला इशारा जाता जाता, अगदी तो इशारा जाता जाता केलाय की 90+ धावा तुम्हाला धाफलकावर विजयाकरता जोडायच्या आहेत. एकंदर धाव संख्या जर आपण पाहिली तर 92 धावा आणि विजयाकरता 93 या धावसंख्येचं लक्ष आहे. या 93 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी टॉस इथे केला जाईल. वास्तुकला कन्स्ट्रक्शन आणि त्रिमूर्ती फाउंडेशन बोर्ड टीम कॅप्टन लगेचच आपण तुषार पवार यांच्याशी संपर्क साधायचा आणि नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हायचंय.
यावेळेस मात्र फटका तो तिथे जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि चेंडू सीमा रेषेला कन्व्हर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल स्वागत केलंय आपल्या स्वॅगनं. गणेशनं इथे बॉलला सीमारेषा पार खेळलाय. षटकार. जे मागे खेळाडू बसलेत तुम्हाला विनंती आहे आपण बाउंड्री रोपच्या बाहेर बसायचंय. कुठलाही खेळाडू आपण सीमारेषेच्या आत बसू नये. इथे जर आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर धावफलकावर 6 धावा आहेत. यावेळेस मात्र पुलतच्या एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला उडवून फेकून दिलंय सीमारेषा पार. सलगचा दुसरा दर्जेदार फटका. षटकार. 6. हर्षल कॉटन तुम्हाला शेवटचा पुकार आहे. एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जर यापुढे आला नाही तर मग या ओव्हरपर्यंत जर आला नाही तर पेनल्टी लावली जाईल. सलग बॅक टू बॅक 2 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालेत आणि या षटकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि या उर्वरित 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहील याकडे आपल्या सर्वांनाच लक्ष द्यायचं आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाज विशाल सज्ज होतोय. यावेळेस सलग तिसऱ्यांदा त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक तिसरा दर्जेदार स्ट्रोक. षटकार. 6. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलवर इथे गोलंदाजाला आसमान दाखवलंय. सलग तिसऱ्यांदा बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार. यावेळेस वाचण्याचा प्रयत्न आता मात्र प्रेशरमध्ये गोलंदाज आलाय. सलग 3 षटकार खेचले त्यामुळे यावेळेस वाचण्याचा प्रयत्न करत असताना बॉल ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 19 आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बॅलन्स राहिला या ओव्हर मधला. यावेळेस मात्र उडवलाय पुण्याच्या एकदा बॉलला. बॉल चाललाय सरळ 1 बाउन्स VIP डाईसला सलामी देण्याकरता. चौकार. 4. धावसंख्येमध्ये वाढ होती. 23 धावा राफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला चेंडू आहे. यावेळेस चेंडूला सोडून देणं त्यामध्येच रस दाखवला फलंदाजाने आणि एक डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ 23 धावा राफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला तो अजूनही शिल्लक आहे आणि समोर जर आपण पाहिलं तर डावकुरे हातानं फलंदाजी करत असताना गणेश स्ट्रायकर एंडकडे आहे. आफ्टर मोर पडला तिथनं जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. या वाईट बरोबर धावफलकामध्ये वाढ होती. 24 गोलंदाजावरचं प्रेशर ते निश्चित इथे आपल्याला जाणवतंय कारण ज्या पद्धतीने तो वाचण्याचा प्रयत्न करतोय. एखादा षटकार आणखी जर आला तर ही षटक खूप जास्त मोठं होईल याची भीती ती त्याच्या मनामध्ये स्पष्ट दिसते आपल्याला. आणि तो येतोय का मात्र नाहीये. यावेळेस क्षेत्ररक्षक तो चुकी करतोय. बॉल सीमारेषा पार. पहिल्या ओव्हरचा खेळ. धावसंख्या 28.
यावेळेस मात्र बॉल तो हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचताना थोडासा बेस कमी कर, बेस कमी कर आणि गेन वाढव. अजून कमी कर, बेस कमी कर, बेस कमी कर, बेसने त्रास होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 30 या आकड्यावर जाऊन पोहोचताना 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस जर आपण पाहिलं तर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 30 या आकड्यावर आहे. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय आणि एक चांगली टोटल ती धावफलकावर उभी राहते. सध्या जर आपण पाहिलं तर कुशल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्र ते पुन्हा एकदा निवडलंय. फलंदाजा करता सर्वात सेफ झोन जो असतो तिथनं बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. इथे आलाय एक दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा षटकार. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा फटका सजवला आणि साईड स्क्रीन त्यावर नेऊन आदळला. षटकाराचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 36. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील. यावेळेस षटकार 6. चांगला फटका. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला. स्ट्रोक करता जागा बनवली आणि बॉलला योग्य ती जागा दाखवली. फेकून दिलं. यावेळेस बॉलला सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 42 आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 43. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरचा शेवटचा बॉल तो प्रगती पथावर येणं बाकी आणि 2 ओव्हरमध्येच 43 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. आता मात्र जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो अगदीच सिंगल डिजिटमध्ये आलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण 31 बॉल इथनं 50 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर तो 9.68 वर आलाय. म्हणजे सिंगल डिजिटमध्ये येत असताना पाहिला मी याला फुल टॉस दिलाय आणि त्या फुल टॉसला कन्वर्ट केलंय. सीमारेषेच्या दिशेनं बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चांगला फटका. तिथे आलाय चौकार 4.
यावेळेस तिथे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडवलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. इथे एक दर्जेदार फटका. आक्रमण ते काय थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानामध्ये सातत्यानं षटकार चौकारांची आतिषबाजी. इथे जसा पावसाचा वेगवान फ्लो असतो अगदी तसा फ्लो धावसंख्येचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सातत्यानं जात आहेत. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 54. वादळ आलाय मैदानामध्ये. या वादळामध्ये गोलंदाज नामशेष होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण गणेश 8 बॉलमध्ये 32, 6 मध्ये 16. दीपक अगदी अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल. पंकज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. गणेश यावेळेस आणखी एकदा गणेशनं बॉलला उडवलंय. पाठवून दिलं सीमारेषा पार. बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 60-60 या आकड्यावर बॅक टू बॅक 2 षटकार याही ओव्हरमध्ये आलेत. 27 चेंडू आणि 33 धावसंख्याची गरज आहे. ही जी खेळीची भाषा आहे ना ती खूप महत्वाची आहे. तुम्ही दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना प्रेशर क्रिएट होण्याआधी मॅच संपून टाका. अगदी तेच हे दोन्ही फलंदाज करतायत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी स्टंपच्या मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. घुटना टेक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन घडवणं ते कुठेतरी राहून गेलं. बॉल जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने आलाय. 2.4 षटकाचा खेळ. 60 धावा दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर ज्या संपण्याच्या बाकी आहेत. यावेळेस पुण्याच्या एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते योग्यतेचं नाहीये. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 61 धावा. 25 बॉल 32 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल. पंकज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल आणि त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडनं दीपक 6 बॉलमध्ये 16 सध्या तो मैदानाच्या आतनं बॅटिंग करत असताना अप्रतिम फटकेबाजी त्याच्याकडनं ही आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक नजरेमधनं हटला. बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर समाप्त झाली आहे. ड्रिंक्स करता इंटरव्हल झालाय. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हर नंतर 61 धावा येणारे. इथनं 3 ओव्हर झालात. माफ करा. 1 ओव्हर आणखी बाकी आहे. 4 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. चौथा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा. 61 रन्स येणारे 4 षटक आणि 32 धावा त्या विजयाकरता बनवायच्या आहेत.
इथे मात्र बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या भ्रमंतीला गेलाय. चेंडू सीमारेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. बॅक टू बॅक सिक्सर्स, बॅक टू बॅक मोठे फटके ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहेत आणि हे मोठे फटके खूप महत्वाचे राहिलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती वेगानं झपाट्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. या धावसंख्या 67 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आणखी एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं मात्र बॅटमध्ये प्रॉपर मिडल नव्हता बॉल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बॉलला पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा जरूर ठेवला होता मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक होता त्यानं बॉलला जोपर्यंत फील्ड केलं. धावसंख्या 1 न पुढे सरकत असताना 69 69 ही धावसंख्या राफलकावर आहे. अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांना मनमुराद आनंद या इनिंगचा लुटला गेला. पुढचा बॉल, हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. विकेटच्या मागे नेला एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहिलं किफायती ओव्हर असं म्हणू शकतो, पहिलं किफायती षटक असं या षटकाची उद्घोषणा आपण म्हणू शकतो. कारण एक षटकार खाल्ल्यानंतरही 8 धावा या 5 बॉलमध्ये प्रशांतने खर्च केल्यात. चांगला बॉल अगदी फुलर लेंथवर पुन्हा एकदा चेंडूला पिच केलं. फलंदाजाला शांत राहायला मजबूर केलं. एक निर्धाव चेंडू बरोबर इथे 4 ओव्हरचा खेळ संपला. 69 धावा दाफलकावर आहेत. येणारे इथनं 18 बॉल शिल्लक आणि विजयाकरता 24 धावा. प्रतिषटक 8 या सरासरीनं तुम्हाला 24 रन दाफलकावर जोडायचे आहेत. कशा पद्धतीने जोडल्या जातील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तुर्तास मैदानामध्ये ड्रिंक्स करता इंटरव्हल तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या दिशेने येते. डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला 8 येणारे बॉल शिल्लक आहेत 18. विजयाकरता रन्स बनवायचे 24. धावसंख्या जर आपण पाहिली तर 71 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ
आणि या 2 बॉलवर 2 सिंगल आलेत, एक लेग बाईटची तर एक जर आपण पाहिलं तर बॅटच्या स्वरूपानं थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न पंकज जिथे मैदानाच्या आतमधनं करत असताना पाहायला मिळालाय. आक्रमकता त्याच्या विरोधामध्ये सातत्यानं दाखवली गेली आहे. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला हवा दिली, उडवलंय हवेमधनं, पाठवलंय त्याला सरळ VIP डाईसवर सलामी देण्याकरता, षटकाराकरता, 6 धावांकरता दर्जेदार फटका. इथे दिशा भरकटली असं म्हणायला हरकत नाहीये. ओव्हरपिच झाला होता बॉल आणि ओव्हरपिच बॉलला तिथे अगदी योग्य तऱ्हेनं पनिशमेंट केली, बॉलला फेकून दिलं. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा जो बॅनर आहे त्याला हिट करण्याकरता, षटकाराकरता. पुढचा बॉल खराब लाईननं गोलंदाजी आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. इथे मिडविकेटकडे बॉल जोपर्यंत गेला, उचलला गेला, 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. तुम्ही फलंदाजाच्या स्लॉटमध्ये जर गोलंदाजी करत राहाल तर मग कदापि तिथे रन्स रोखणं तुम्हाला शक्य होणार नाही. इथे जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जी गोलंदाजी झाली आहे ती फलंदाजाच्या स्लॉटमध्ये झाली आणि स्लॉटमधल्या बॉलवर आघात करणं ते फलंदाजाला खूप सोपं जातं. आल्हाददायक फलंदाजी त्याला करायला त्याची मदत होते. या दरम्यान पुण्याच्या एकदा उडवलंय बॉलला, पुल. इट्स अ पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल बॉल, सीमारेषा पार, षटकार. दर्जेदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने नाही, दोन्ही बाजूने सुरू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 85 धावा, 13 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 32 आणि 45 या वैयक्तिक टोटलवर दोन्ही बॅटर मैदानात बॅटिंग करतायत. आणखी एकदा बॉलला दर्जेदार फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील यावेळेस 4. आता विजयाकरता येणारे 12 बॉल, विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आणि 5 धावा इथे फलंदाजाला आपल्या अर्धशतक कंप्लीट करण्याकरता बनवायचे आहेत. काय एक मोठा फटका मारून या मॅचला फिनिश करून आपलं अर्धशतक कंप्लीट केलं जाईल का, ते आपल्याला येणाऱ्या 12 बॉलमध्ये बघायचं आहे. गणेश ज्याला अर्धशतक कंप्लीट करण्याकरता 5 धावसंख्येची गरज आहे आणि जर त्यानं इथे षटकार खेचला तर त्याला ते अर्धशतक कंप्लीट करता येईल, कारण विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच, बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचे, वेळ घेऊ नका. इथे मात्र हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज प्रशांत आलाय. 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलक 89 धावा. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथं 4 धावसंख्येची गरज आहे. बघूया ह्या 4 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेली आहे स्टंपिंग करता. नॉट आउट आहे. बॅटर सेफ आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे खोलटप्प्याचा बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 3.
10 चेंडू आणि 3 धावा. मॅचला अगदीच सोपं केलंय ज्या पद्धतीने बॅटिंग केली मैदानातनं. इथे मात्र ऑन साईडला आणखी एक चांगला स्ट्रोक तो आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल ती इथेही जोडली जाईल. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण करायची आहे, कारण 1 साइडेड मॅच इथे आपल्या नावावर केली आहे दोन्ही बॅटर्सनं. विदाऊट लॉस 90+ धावा त्यांनी धाफलकावर जोडल्यात आतापर्यंत. इथे मात्र समोरच्या बाजूने हा फटका उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर पडला. झेल घेणं तिथे शक्य झालं नाही. 1 रन त्यावर कंप्लीट झाले. 46 धावांवर बॅटिंग करतोय. इथे जर मोठा फटका खेळला गणेश नॉनस्ट्राईकला गेला. इथे स्कोर अपडेट होती. आता फक्त 1 धावसंख्येची इथे गरज आहे. एक निर्धाव बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला येणारे आणि इथे विजयाची ती 1 धाव कंप्लीट केली जाईल. इथे विजयी होतीये टीम हर्षल कॉटन. या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. प्रियंका पाईप्स, आपण आलात, चांगले खेळलात, इथे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. येणाऱ्या मॅचमध्ये चांगला परफॉर्म व्हावा याकरता आपल्याला शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच, चला मैदानामध्ये उतरा, वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि मॅचला सुरुवात करायची आहे.